खरं तर पहिला मी कागलच्या जनतेचं अगदी मनपूर्वक आभार मानते आणि त्यांनी माझ्यावर मतदान आपलं करत असताना, बहुमूल्य अशा प्रकारचं मतदान करत असताना जो माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन आणि पुढील 5 वर्षामध्ये ज्यांनी मतदान केलं आणि ज्यांनी केलं नाही त्यांनाही सोबत घेऊन कारभार करण्याचा प्रयत्न करेन आणि कधीही त्या पुढच्या 5 वर्षामध्ये मतदारांना किंवा जनतेला असं वाटणार नाही की आपण अयोग्य व्यक्तीला मतदान केलं, अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करेन. आणि आमची निवडणूक हे केवळ फक्त आमची निवडणूक नव्हती, तर कार्यकर्त्यांनी स्वतःची निवडणूक म्हणून ती लढवली. त्याबद्दल कार्यकर्त्यांचा अगदी मनपूर्वक आभार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.